तुला बोनस नाही मिळाला बोनस नाही. का? तुला तुझा बोनस दरवर्षी मिळत होता का? दरवर्षी बोनस मला खरं तर तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांना बोनस मिळाला आणि तुलाच नाही. तू सगळ्यांसमोर बोललास त्याचा राग म्हणून तर घारतोंडे सरांनी तुला बोनस नसेल दिला. माहित नाही. हे चुकीचं आहे. सोड ना. नाही, आपण बोललं पाहिजे. चल. मी ऐका सर. Come in. सर, जरा बोलायचं होतं. सर, सगळ्यांना बोनस मिळाला, यशला नाही मिळाला. सर, मग सर यांना पण बोनस मिळायला हवा ना. मला शिकवता? नाही सर, पण त्यांचं वकीलपत्र घेतलं का तुम्ही? नाही सर, ते एरवी नको तेव्हा तोंड उघडत असतात हे. मग आज का गुब्यासारखे उभे? बोला, मागा बोनस. पण माझ्याकडे नाही आहे, मोठ्या सरांकडे. त्यांना जाऊन विचारायचं यांना बोनस का दिला नाही ते. ओके सर. आपण मोठ्या सरांशी जाऊन एकदा बोलू. नाही, मोठ्या सरांकडे नको जाऊया. का? अगं सकाळीच ते माझ्यावर एवढे चिडलेले. त्यातून अजून काही त्यांच्या कानावर आलं असेल तर आज नोकरी जायची माझी. एक मिनिट, म्हणजे त्या दिवशी परीच्या बर्थडेला तुम्हाला हेलिकॉप्टरने ड्रॉप केलं होतं म्हणून तर नाही? हे बघ, माझ्यामुळे जर तुला काही प्रॉब्लेम होणार असेल तर मला नाही पटत. आपण जाऊन एकदा. नाही प्लीज, मोठ्या सरांकडे नको जाऊया आपण प्लीज. ठीक आहे, पण मग माझा अर्धा बोनस तू ठेवायचा. कशाला? आता ह्या बाबतीत काही नको बोलूस. चल. काय? चल. नाही, मी म्हणत होतो की ते तुझे बोनसचे पैसे नको मला. ते तुलाही प्रॉब्लेम्स असतील ना. म्हणजे असू शकतात ना, प्रत्येकालाच असतात. डोंट वरी, तू टेंशन नको घेऊस. अपने पास बहुत पैसा. आय नो. पण तरी नको मला. माझ्याकडून उगाच खर्च होतील अगं. त्यापेक्षा मी तुला सांगू का, मला जेव्हा गरज भासेल ना, मी हक्काने मागेन तुझ्याकडे. हा, नक्की? 100%. ओके. एक नंबर आहे. ए नेहा, हे बघ सरांसाठी गिफ्ट. वाव, मस्त ना. हो. सुरेश, जा ना. सर फ्री आहेत का बघ ना. अरे गिफ्ट द्यायला कितीसा वेळ लागणार आहे? आणि मी आहे ना सुरेश. चला. मे बी कम इन सर. Come in. अरे बापरे, तुम्ही एकदम सगळे बोनस दिला तरी मोर्चा. नाही सर, तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्हाला आमचा थकलेला बोनस दिला. आम्हालाही तुम्हाला काहीतरी द्यावं असं वाटतं. अरे बापरे, मला सर, आमच्याकडून तुम्हाला गिफ्ट. अरे वा, थँक्यू थँक्यू. सर, एक रिक्वेस्ट होती सर. काय? सर, बोनस मिळाल्यामुळे सगळेजण खुश आहेत आणि सगळ्यांनी म्हणून लंचला बाहेर जाण्यात प्लॅन केलाय. जाऊ का सर? तुम्ही जाऊ शकता माझ्या घरात. समीर सर, तुम्ही पण या ना आमच्या सोबत. सर, चला ना तुम्ही पण. नाही नाही सर, तुम्ही पण या ना प्लीज.
तुम्ही तर यायलाच हवं सर. नाही नाही मी कशाला, तुम्ही सगळे जा आणि एन्जॉय करा. हाय सर, आम्हा एम्प्लॉईजचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे सर, ते प्लीज असं डावलू नका सर. हो ना सर, प्लीज 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 या. हो सर, तुम्ही आलात तर खरंच आवडेल आम्हाला. हो सर, हो सर, हो सर. ठीक आहे, तर एवढा आग्रह करतात तर जा तू त्यांच्याबरोबर. ठीक आहे आजोबा, सगळेच आग्रह करतायत तर मी येतो जाऊन. ये ए ऐका ना, जरा बऱ्या रेस्टॉरंट मध्ये जाऊया. समीर सर पण येत आहेत ना. अगं ए नेहा, आवर ना लवकर. अगं तुम्ही जा, मी डबा आणलाय. आम्ही पण डबा आणलाय. आणि यार हे बोनसचं सरप्राईज होतं यार. तू एक काम कर, तू डबा घे आणि तिकडे खा. हा, आणि आता काही असं नको तसं नको करू नकोस. तू चल का लवकर. हे चला. चला निघूया. चल. अगं ए, समीर सर गेले. तू चल ना यार, मला त्यांच्या शेजारी बसायचंय जेवायला. तू पळ, मी आले. तू ये. हा बाय. चल, तू नाही येतेस? नाही, माझ्या फ्रेंडनी खास माझ्यासाठी टिफिन दिलाय. हा टिफिन भरताना माझ्या फ्रेंडनी माझा विचार केला असणार ना, पण मी त्याचा विचार नको करायला. विनय, तू का नाही गेली? जा ना. तुझी फ्रेंड माझीही कोणी आहे ना, आणि तिचा फ्रेंड असा एकटा जेवत असेल हे तिला नाही आवडणार. आपण इथेच करू बोनसची पार्टी. ओके. वाव, परीने केली. काय झालं? खा ना. त्याने बघितलं का आपल्याला? माहित नाही, आणि बघितलं असेल तरी काय झालं? आपण थोडी ना काही चुकीचं करतो. ते आहेच. खा. खातो. माझी तुझी रे